आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जन पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात मी आदित्य रानडे आणि मी अनिरुद्ध देवधर. मी श्रद्धा रानडे. मी मृण्मयी फडके. आम्ही दोघंच तुमचं स्वागत करतो. हा हे काय दोघंच काय आम्ही पण दोघे आहोत की असं कसं तुम्ही करता? हो ना आपण चौघांनी मिळून प्लॅन ठरवलाय की नाही. पण तुम्ही तिकडे गप्पा मारत बसलेला होतो. आम्ही गप्पा मारत होतो. आता नाही ना पण चला ना चौघांनी बरं बरं आज बालादिन असल्यामुळे आजचा कार्यक्रम आम्हीच पार पाडणार. कारण आपण जिकडे जिकडे जातो तिकडे खूप लाड होतात ना आपले जरा खाण्याचे. काय रे? आणि आपण वेगवेगळ्या डिशेस ट्राय करतो. आणि आपल्याला खवय्येचं सर्टिफिकेट मिळतं. आज आपण सगळ्या मोठ्या माणसांना घरी बसवून आलोय. अरे मग वाट कसली बघताय? चला ना. बसा बसा बसा. आपल्याला सगळ्यांना भूक लागली आणि बनवणार आहे कोण? श्रद्धा. गप्प बसा. अरे हो बरोबर आहे. तू लहान आहेस ना तू काल शिकलेलीस ना कत्तूस कर. तू शिकलेलीस किचन मध्ये जायला परवानगी नाही. अरे मला पण तुमच्यासारखं खाताच येतं रे. मग आपण एक काम करूया आपण राणीताईलाच बोलवूया. नाही प्रशांत काकाला बोलूया. त्या दोघांना आहे ना नुसतं खाता येतं. आपण शेफ काकांना बोलवूया. चला चला. या मी तुमचीच वाट बघत होतो. कसे आहात काका तुम्ही? एकदम झकास. आम्ही तुम्हाला रोज बघतो. ते सगळं सांगून द्या. माझ्यातर्फे तुम्हा सर्वांना बालदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. पण आपण आपल्या प्रेक्षक बालमित्रांनाही जरा विश करायला हवं नाही. आमच्यातर्फे तुम्हा सर्वांना काका मी तुम्हाला एक प्रश्न विचारू? जरूर विचार. तुम्ही अशी हॅट का घालता? काय माहितीये का की स्वयंपाक करताना ना केस येते पडू नये आपल्या अन्नात. आणि जर का तुम्ही खात असाल आणि एखादा केस आला तर कोणाला आवडत नाही का. तर आम्ही करताना आमचे केस येते त्या पदार्थात पडू नये यासाठी आम्हाला ही हॅट घालावी लागते. आणि मग किचन मध्ये असे पांढरे कपडे का घालतात? एकतर पांढरा रंग उष्णतेला रिफ्लेक्ट करतो. उष्णता ऍब्झॉर्ब नाही करत. त्यामुळे पांढरा कोट असतो आमचा सगळ्यांचा. येस. आणि काका तुम्हाला लहानपणापासून अशी कुकिंगची सवय होती? हो किचन मध्ये लुडबुड करायचो. आईला जरा त्रास द्यायचो. अरे मी तळतो मी कापतो हे सगळं. तर तुम्ही पण लुडबुड करायचात? मग करावीच लागते लुडबुड. काका तुम्ही घरी पण हेच कपडे घालता? आता अनिरुद्ध स्वयंपाक आहे ना घरचा माझी बायकोच करते बरं का. काका मग तुम्ही आम्हाला आज काय बनवून देणार आहात? आपण काय करूया आज तुमचा दिवस आहे त्यामुळे मी तुम्हाला शिकवतो काय काय कसं बनवायचं ते. चला पहिली डिश कोण बनवत आहे? मस्त फर्स्ट क्लास. आम्ही तिकडे बसून खातो. वा ते पण खूप चांगलं मोठं काम आहे. चला आपण सुरुवात करूया. आपली पहिली डिश असणार आहे एक फ्रूट स्मूदी. त्यासाठी आपण काय साहित्य घेतलं पहिल्यांदा ते पाहू. आपण घेतलं एक 4-5 गाजरं मी किसून घेतलेली आहेत. त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं दही. आणि नेहमीचं आपलं घरचं दही आहे. साईचं असू शकतं किंवा साधं दही असू शकतं. ती आहे पिठी साखर. नंतर चॉकलेट सॉस कारण सगळ्यांना आवडतो. आणि हा संत्र्याचा रस लिंबू आणि थोडीशा केळी. ओके तर आधी आपण हे ग्लासेस जे घेतलेले आहेत ना त्याला आपण जरा सजवूया. कारण आपला ज्यूस तयार झाला की लगेच आपल्याला त्यात घालायचा आहे भरायचा आहे. ओके तर मी तुम्हाला दाखवतो काय करतोय म्हणजे तुम्हाला ते बाकीचे 3 ग्लासेस तसे करायचं. हे लिंबूला बा इथे मी रेष पाडली आहे भेग पाडली आहे. आपण त्या रेषेने याच्यावरती असं गोल फिरवून घेऊ. ठीक आहे. नंतर ह्याच्यात आपण थोडीशी पिठी साखर देऊ. मला चमचा दे एक तिकडनं.
आपण याच्यात प्लेटमध्ये ही पिठी साखर घेऊ, ती जरा स्प्रेड करू, पसरूया. आणि हा जो ग्लास आहे आपण त्याला लिंबू लावलेला आहे, त्याला आपण असं उलट करून त्याच्यावरती थोडीशी म्हणजे त्याच्यात साखर राहील, त्याच्या एजला ती साखर लागेल. अच्छा म्हणजे अच्छा पिताना तुम्हाला ते स्वाद येईल. परफेक्ट, तुम्ही शिकताय, व्हेरी गुड. हे बा लागले की नाही साखर? हो. तुम्ही कराल अशा हे बाकीच्या तिन्ही ग्लासेस ना? बघूया बरं कसं करताय. पसरव, व्हेरी गुड. आणि या साखरेत डिप कर आणि तो फिरव. हा बरोबर, झालं. मस्त जमतंय तुम्हाला. आता मी लिंबू लाव. ओके, एकदम पिळायचं नाही आपल्याला. आपल्याला लिंबाचा रस नाही प्यायचा आहे, आपण फक्त ते सजावटी करता करतोय. ग्रेट. चला, पहिली स्टेप तर तुम्ही एकदम मस्त गेलेली आहे. हो. आता आपण हा जो चॉकलेट सॉस घेतलेला आहे ना, तो आपण काय करणार आहोत, या रिमला पकडायचा आणि थोडासा चॉकलेट सॉस या ग्लासवरती ओतायचा आणि फक्त फिरवायचा. असा टोल करायचा किंवा फिरवायचा. थोडंसं चॉकलेट कमी असं वाटल्यावर थोडंसं अजून चॉकलेट सॉस घालायचा आणि पुन्हा एकदा फिरवायचा. ओके, म्हणजे कसं दिसतं बघ. वाव, एकदम करेल? artistic. मला करायचंय? हो, कर. बघूया बरं कसं करताय. खालती धर, या दांडीला पकड, थोडासा भर बस आणि आता फिरव. मस्त. आता आपले ही तयारी झालेली आहे, पूर्व तयारी. तुम्ही ही तयारी करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुमचे जेव्हा पाहुणे येणार असतील तेव्हा त्याच्यात ज्यूस ओतून रेडी. सर्व करायला तयार. आता आपण काय करूया, हे गाजर घेऊ. इकडे मी मिक्सर तयार ठेवलेला आहे. हो. झालं तुमचं खाऊन? आपण हे गाजर या मिक्सरमध्ये घालू. काही हरकत नाही, कारण आपण ते प्युरे करून घेणार आहोत, त्याचा रस काढणार आहोत. आता त्यात संत्रा देते. संत्र्याचा रस जो आहे तो मी काढून घेतला होता. आपण संत्र्याचा रस ह्याच्यात घालून टाकूया सगळा. साधारणतः हे नुसता संत्र्याचा रस की त्यात काही घालू? नाही, फक्त हा अगदी फ्रेश संत्र्याचा रस आहे. अच्छा. दही, आपलं दही आहे ना तिकडे, दही दे. आपण दही दही, म्हणजे साईचं केलंय का? हो, हे साईचं दही आहे. Natural. आपण अगदी नॅचरल. आपण त्याच्यात हे 3-4 चमचे दही घालूया. झालं, दह्याचं काम झालं. आता राहिलंय आपलं केळं. केळं दे, सोलून दे मला केळं. ठीक आहे. साधारणतः 2 केळी लागतील, कारण 4 ग्लास भरायचे आहेत आणि मिक्सर पण चांगला भरलेला आहे. आणि ती साखर राहिली ना, ती साखर पण दे. ही पाही वाटीतली साखर दे, पिठी साखर. ती आपण ह्याच्यात साधारणतः थोडंसं गोडसरपणासाठी आपण ह्याच्यात 1-2-4 चमचे साखर घालू. ती साधी साखर घातली तरी चालते की पिठी साखर? नाही, साधीच पण चालते, पण ती विरघळेल. विरघळते. बघ, हुशार आहेत तुम्ही सगळे. ते केळं दे, सोललेलं केळं दे. हो, घे. ते आपण ह्याच्यात कापून घालूया. 2च हवी आहेत का? 2 केळी भरपूर होतील. तुम्ही भेळवाल्याला कधी बघितलंय का कांदे कापताना? हो, बघितलंय. थोडंसं आपण ते जरा मिक्स करून घेऊ. आता आपण हे मिक्सरमधनं ब्लेंड करून घेऊ. आपला ज्यूस तयार होत आहे. थोडंसं आपण ते ब्लेंड करून घेऊ. ओके, डन. ते एकदम पातळ. हा, लस्सीसारखं होतं, त्याला स्मूदी पण म्हणतात किंवा त्याला आता सध्या लस्सी म्हणतात. लस्सी किंवा स्मूदी. पण स्मूदी ह्याच्याकरता कारण आपण ह्याच्यात सगळे फ्रेश फळं वापरलेले आहेत. कुठलाही टीनचा रस वापरला नाही का पल्प वापरलेला नाही जस्ट काढून आणि ते लगेच. त्याचा रस. त्यामुळे ह्याला स्मूदी असं म्हणतात. जेव्हा आपण फ्रेश फळं वापरतो, अगदी ताजी फळं, तेव्हा त्याला स्मूदी म्हणतात. अच्छा. ओके, हा प्रश्न तुम्हाला येणार आहे. आपले 4 ग्लास झाले की नाही बरोबर? हो. स्मूदी रेडी. स्मूदी तयार आहे. कसली वाट बघताय तुम्ही? हो. हे घे, वाव. टेस्ट करा आणि मला सांगा. मस्त. चांगली लागतेय? चालेल. म्हणजे आज घरी करणार की काय? नक्की. तुम्ही आल तेव्हा.
चला आता दुसरं काय करायचंय? आपली दुसरी डिश असणार आहे अशीच एक मस्त चटपटीत आणि धमाल येणारी डिश आहे. पण त्या अगोदर आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आता आपण शिकणार आहोत चॉकलेट शिकणार आहोत. चणे, चुरमुरे आणि पोह्याचे चॉकलेट्स. आता ही डिश कोण बनवणार आहे? तुम्ही? ओके, करूया सुरुवात. लवकर करा. आपण इकडे घेतलेलं आहे. घालवू. झालं. चॉकलेट, नंतर पोहे घेतलेले आहेत, चणे आणि चुरमुरे. आपण आता शक्यतो या चुरमुऱ्याचे चण्याचं आपण काय बनवतो? भेळ. बरोबर. पण आता आपण बनवणार आहोत चॉकलेट्स. चॉकलेट्स. सोपं आहे एकदम, काही फारसं अवघड नाही आहे. या काही चॉकलेट स्लॅब्स मी आणलेल्या आहेत, त्या आपण आधी मायक्रोमध्ये थोड्याशा सॉफ्ट करूया. ओके, चला. वीस सेकंद आपण लागतील चॉकलेट थोडंसं सॉफ्ट व्हायला. स्टार्ट कर. बघूया बरं झालंय का? झालंय. बघ सॉफ्ट झालंय ना. बघ हात घालून बघ. है ना? हा, असं जर का आपण करताना जर का बोट चाटत बसलो ना म्हणजे लोकांना मिळणारच नाही. वाव. असं हे जरा ढवळून घ्यायचं, त्याचं टेम्परेचर थोडंसं कमी करायचं. तर हे मस्त चॉकलेट मेल्ट झालेलं आहे. कोणाला आंघोळ करायची आहे का? चलो, पहिले काय टाकूया आपण? पहिले पोहे घाल. ओके, सगळे घाल सगळे. 1 वाटी पोहे मिक्स कर. कोण मिक्स करताय? चल थांबा, तुला चमचा आहे. कर मिक्स कर पटापट. घाल त्यात चमचा मस्तपैकी एकदम आणि पूर्ण खालपासून त्याला असं मिक्स व्हायला सगळं. आता चणे घाल. आपण याच्याबरोबर दुसरं पण ड्रायफ्रूट जरूर घालू शकतो आपण त्यात. काजू, बदाम, नंतर अंजीर, सुकं अंजीर जे असतं ना ते पण खूप चांगलं लागतं. येस. जरा त्याला मी नीट घालतो, तू मिक्स कर. ओके. कर. दोन्ही एका हाताने बोल पकड. हा, थांब. त्याला जरा ते पूर्णपणे एकजीव करून घे. आपण याच्यात जर मनुका टाकला तर का नाही घालू शकत? तुम्ही रेझिन चॉकलेट खाल्ले असाल की कधी? ब्लॅक करंट चॉकलेट्स मिळतात बघ, तसंच होतील मग ते. मग त्याचा स्वाद थोडा तसाच येतो की थोडा वेगळा नाही, टाईप येतो? चॉकलेट बरोबर जेव्हा कुठलाही फ्रूट, कारण मनुकांमध्ये पण एक चव असते ना मनुकांची, तर चॉकलेट बरोबर त्याची चव आणखीन वेगळी लागते. ही आवडेलच, मला माहिती आहे, सगळ्यांना आवडते. आता टाकूया. आता ह्याच्यात चुरमुरे घाल. घाल सगळे चुरमुरे. मस्त. आता जरा ढवळ, अगदी खालपासून ढवळ. काय झाली ही बरं आपली चॉकलेटची कॅडबरी भेळ. नवीन पद्धतीची भेळ आहे ही. तर त्याला आता चांगलं मिक्स करून घेऊ. याच्यात आपण चुरमुऱ्यांऐवजी शेव नाही घालायची आहे. बोल काय विचारत होतास? जर आपण याच्यात चिप्स टाकले तर? कुठले चिप्स? पोटॅटो चिप्स. पोटॅटो चिप्स. काय की सगळ्याच चवी आहेत ना त्या सगळ्याबरोबर मॅच होतातच असं नाही. काही काही चांगल्या लागतात, कधी कधी त्या मॅच होत नाहीत. त्यामुळे प्रत्येक वेळेला टेस्ट करावं लागतं. ती डिश कशी झाली ते आधी बघावं लागतं आणि नंतर पाहुण्यांपर्यंत किंवा येणाऱ्या लोकांपर्यंत ती डिश पोचते. पण आपण याच्यात फळं न टाकता त्यांचा रस टाकला तर? हा, रस मात्र आपण आपल्याला घालता येत नाही याच्यात, कारण जर का पाणी जर का चॉकलेटमध्ये पडलं तर जसं दूध फाटतं ना तसं हे चॉकलेट फाटतं. त्यामुळे पाण्याचा कुठलाही त्यात कण जाता कामा नये. त्यामुळे ड्राय फ्रुट्स किंवा नुसती फळं जी आपण नुसती त्यात डिप करणार आहोत आणि आता आपलं हे मस्त झालंय डिप करून, मिक्स झालेलं आहे. आता आपण काय करूया, ह्याचे चॉकलेट्स पाडूया. ह्याचे चॉकलेट्स पाडू. या चमच्यात, छोट्या चमच्यात आपण हे असे नुसते त्याचे एक एक ड्रॉप पाडायचे, किंवा याला आपण म्हणूया चुरमुरे, चणे आणि पोह्याचे रॉक्स. कारण हे दगडासारखे आहेत ना, थोडी छोटी दगडी हे ते असतात बघ, त्याला रॉक्स असं म्हणतात. काजू घातले तर कॅश्यू रॉक्स, बदाम घातले तर बदाम रॉक्स. हे आपले चॉकलेट रॉक्स. हे आपले चुरमुरे, चणे आणि चॉकलेट आणि पोह्याचे रॉक्स. अशा पद्धतीने तुम्ही अजून थोडीशी दगडी बनवा. घे थोडंसं अजून घे चमच्यात.
आणि या चमच्याने इथे ढकल. ओके. त्याला खालती थोडंसं आणि एका बाजूला लाईनीत पाड, म्हणजे आपल्याला भरपूर चॉकलेट्स तुम्हालाच घ्यायचेत ना, की घेऊन जायचे ना, जेवढी जास्त बनतील तेवढी चांगली. आपण याला कुठचाही शेप देऊ शकतो, म्हणजे घरी केल्यावर म्हणजे आपल्याला हवा तो शेप. तुम्ही ह्याची वाटी सुद्धा बनवू शकता. म्हणजे हे जे मिश्रण बनवलंय ते वाटीत टाकायचं आणि ती वाटीच्या वाटी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायची. म्हणजे तुमचे चॉकलेटची किंवा या आपण जे हे सगळं साहित्य घातलंय त्याची वाटी तयार होते, चॉकलेटची वाटी. कोणताही मोल्ड. फक्त त्यात डाळ आणि आमटी सर्व नका करू. कुठे पाडशील? हा, तर मी अजून एक प्लेट घेतलेली आहे, त्या प्लेटमध्ये घाल. तुम्हाला हे कसं लागत असेल ते माहिती असेल ना? हो, आम्हाला वेगवेगळ्या या जेव्हा जी काही डिश बनवतो आम्ही त्याची कंटिन्युअस टेस्टिंग चालू असते. आणि माझं ॲज अ शेफ असतो ना, त्याचं हेच मूळ काम असतं, एक तर डिश बनवायची. आणि त्याच्यात तुम्ही टेस्टिंग करत करत अजून पण काय काय होत असेल तर इन्क्लूड करू शकता. हो, चव जर का आवडली नसेल किंवा त्यात एखादी गोष्ट कमी पडली असेल पण ती चव बघावी लागते. पण एकदा का रेसिपी कन्फर्म झाली की मग आम्ही ती लिहून काढतो आणि तशी मग मी नसलो किंवा हॉटेलमध्ये मी नसेन किंवा जो बनवत असेल तो नसेल सपोज आणि नवीन कोणतरी जॉईन झाला असेल तर तो रेसिपी ती बघून तशीच्या तशी डिश तो बनवू शकतो. तुम्ही म्हणालात की फळांचा रस नाही ना घालायचा, पण मग फळांचे तुकडे घातले तर चालतात? नाही, फळांचे तुकडे पण घालायचे नसतात. म्हणून मगाशी मी जसं म्हटलं की आपण जर का फळांचे तुकडे ते केले असतील तर तो तुकडा फक्त त्या चॉकलेटमध्ये डिप करायचा आणि प्लेटमध्ये ठेवून द्यायचा सेट करायला, जसं आता आपण केलंय. पण त्यात जर का फळं घातली आपण, फळाचे तुकडे आपण त्या चॉकलेटमध्ये घातले तर मात्र चॉकलेट पूर्ण एकदम खव्यासारखं आणि फाटलेलं होऊन जाईल. आपण हे आता मस्त आपण हे आता सेट करायला ठेवू. सेट होत आहेत, साधारणतः 10-15 मिनिटं आपल्याला फ्रीजमध्ये सेट करायला लागतील. तोवर आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. वाह, काय मस्त फक्कड बेत झालेला आहे आपला आजच्या या बालदिनानिमित्त. तुम्ही कसली वाट बघताय? काय मी काय बनवू टेस्ट? मजा आली की नाही आज? तुम्हाला आवडला आजचा हा कार्यक्रम? तुम्ही सगळे किचन मध्ये येऊन स्वतः स्वयंपाक केला. मला सांग मृण्मयी, तू हे ऍक्टिंग हे ते केव्हापासून करायला लागलीस? मी ऍक्टिंग 3री पासून, म्हणजे दिवाळीच्याच वेकेशन मध्ये. हो श्रद्धा, आणि तू अजून ऍक्टिंग सोडून अजून काय करतेस? डान्स किंवा? म्हणजे 5 वर्ष झाली भरतनाट्यमला. बर. मी कथकचं माझं पहिलं वर्ष चालू आहे. त्याच्यानंतर मध्ये मध्ये मी गाणं शिकत होती, पण शूटिंगमुळे ते बुडतंय का? हो. अनिरुद्ध, तू कितवीत आहेस? मी 7वीत आहे आता. 7वीत? वाटत आणि नाही ना. कुठल्या शाळेत जातोस? मी वसईला राहतो, न्यू इंग्लिश स्कूलच्या शाळेत. हो, मग तिथल्या शाळेतल्या तुझ्या मित्रांमध्ये तर तू एकदम हिट हिरो असशील. हा, मुलं येऊन विचारतात की नाही तुला सही दे? विचारतात. हो, विचारतात. कसं वाटतं मग तुला? मला कोण भाव पण छान वाटतं. हा. आदित्य, तू काय करतोस आता? कितवीत आहेस तू? आता मी 9वीत आहे. 9वीत? येस. मग पुढच्या वर्षी काय आहे? काय विचार आहे? ते आहेत? अजून काही ठरवलं नाहीये. आता मी सध्या फोटोग्राफीचा कोर्स करतोय. बर. ऍक्टिंगशी जरा रिलेटेड. अरे वा. आणि बाकी डान्स वगैरे करतो. मग आता ह्याच्यानंतर 10वी नंतर काय विचार केलास? म्हणजे पुढच्या दृष्टीने, करिअरच्या दृष्टीने, सायन्स का? करिअरच्या दृष्टीने सायन्सला जाण्याचा विचार आहे. बर. आणि दुसरा ऑप्शन ठेवला IT साठी. कम्प्युटर इन सॉफ्टवेअर. येस, सॉफ्टवेअर. व्हेरी गुड. सगळे एकदम स्मार्ट मुलं आली आहेत. मस्तच झाला केक. आता तुम्ही जी या रेसिपीज शिकवल्या त्या आता मी माझ्या मैत्रिणींना सुद्धा शिकवीन. हा, म्हणजे तू शाळेत भाव खायला मोकळी ना. होच मुळी.
काका तुम्ही अधून मधून लहान मुलांना करता येते असं का नाही काही शिकवत? म्हणजे आम्ही पण शेफ का नाही नक्की शिकवीन. मला पण आवडेल कारण लहान मुलांच्या डिशेस बनवायला जरा एक वेगळीच एक इनोव्हेटिव्हनेस लागतो. कारण तुम्हाला खुश करायला असं काय सोपं साधं नाही. पण आज आणि हे सगळं पण लहान मुलांचंच होतं. एकदम आज आपण खास चिल्ड्रन्स डे निमित्त आपण इकडे भेटलो. माझी तुमच्याशी ओळख झाली. पण मी तुम्हाला असंच रिकाम्या हाती सोडून देणार नाहीये. तुमच्यासाठी आम्ही छानपैकी एक सरप्राईज आणलेलं आहे. तुम्हाला ते आवडेल. ठीक आहे. आम्ही सारे खवय्याच्या किचनच्या टीम तर्फे थँक्यू. तुम्हा सर्वांना आणि हे दोन्ही गिफ्ट्स तुम्हाला. मला खात्री आहे तुम्हाला हे गिफ्ट्स आवडतील कारण अगदी तुमच्या उपयोगाचे आहेत. आपला हा एपिसोड इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी. तोवर नव्या नव्या चवी ढवी